तर महाराष्ट्रातील पहिली गुढी आता एबीपी माझावर आपण पाहणार आहोत। तुळजाभवानी देवीच्या शिखरावर पहाटे गुढी उभारली जाते। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा होतो। तुळजाभवानी मंदिरावर गुढी उभारल्यानंतर तुळजापुरात घरोघरी गुढी उभी राहते। देवीचा लाल शालू गुढीला परिधान करण्यात आलेला आहे आणि तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर पहाटे गुढी उभारली गेलेली आहे। ही पहिली गुढी एबीपी माझावर आपण पाहतोय। राज्यभरात चैतन्याचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि तुळजापुरातून ही दृश्य आपण पाहतोय। तुळजापूर मंदिरात ही पहिली गुढी उभारली जाते आणि त्यानंतर तुळजापुरात घरोघरी गुढी उभारली जाते। तर देवीला लाल शालू परिधान करण्यात आलेला आहे आणि या गुढीनंतर आता घरोघरी गुढी उभारली जाईल। तुळजाभवानीची आख्यायिका ही त्रेतायुगापासून आहे। त्रेतायुगापासून म्हणजे ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले होते, त्या वनवासाला निघत असताना तुळजाभवानीने रामचंद्र प्रभूला जी दक्षिण दिशा दाखवली आहे ते तुळजापूर ठिकाण, आणि रामचंद्र प्रभूंना रावणाचा वध करण्यासाठी जो आशीर्वाद दिला आहे तो तुळजाभवानी मातेने, म्हणजेच रामाला वर देणारी रामवरदायिनी ही आख्यायिका आहे। म्हणून तुळजाभवानी मंदिरावर त्रेतायुगापासून गुढी उत्सव हा साजरा केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।